एखादं स्वप्न जर आपण उराशी बाळगलेलं असेल आणि जर त्या दिशेने आपण योग्य आणि इमानदारीरित्या जर आपली मेहनत सुरू असेल तर आपल्याला माहिती की अशा म्हणजे या प्रत्येक आजूबाजू सगळ्या गोष्टी त्या दिशेने प्रवाह करतात आणि आपलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे जर आपण एखादं स्वप्न पाहिलेलं असेल आणि त्या स्वप्नाच्या दिशेने आपण जर खऱ्या अर्थाने मेहनत आणि जिद्द आणि चिकाटी जर आपण चालत असू तर ते स्वप्न एक दिवस नक्की पूर्ण होतं. असंच रिअल आत्ताच्या या जशी काही वेळेला झालेलं आमचं तुम्हाला एक प्रेरणादायक उदाहरण त्या ठिकाणी ज्वलंत असं उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला माहिती असेल की आता CISF फायरमॅन आणि BSFचा रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे, BSF ट्रेडमॅनचा. तर यामध्ये काही असे दोन आमचे जवळचे काही विद्यार्थी मित्र 2, 3, 4 त्यांचे सिलेक्शन झालेलं आहे ठिकाणी. त्यामधले काही 2-3 विद्यार्थी मित्र यांचा काही महत्त्वाचा विषय मला जे जवळून त्या ठिकाणी माहिती त्या मी आपल्याला शेअर करणार आहे. ह्यामधनं आपल्याला काही 3 गोष्टी शिकायला मिळणार आहे की ते आपल्याला अभ्यासासाठी किंवा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फार आणि फार महत्त्वाचे ठरतील. लक्षात घ्या मित्रो, आपल्याला माहिती आपण स्वप्न पाहिलेलं असतं आणि त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करत असताना काही अनेक अडचणी आपल्याला त्या ठिकाणी येतात. परंतु कसं आहे ना, अडचणी येणं म्हणजे स्वाभाविक आहे. कारण अडचणींशिवाय आपल्याला माहिती आहे की आता चांगला मार्ग आणि चांगल्या ठिकाणी मिळत नाही. कारण आपल्याला माहिती की एक अगोदरपासून पूर्वजांनी आपल्याला शिकवलेलं आहे की एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही मेहनत करा. बरं, असं मेहनत हा शब्द का वापरला जातो आणि ही अडचणी आणि हे का, अशा काही सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार मित्र. लक्षात ठेवा. आता ज्या प्रकारे आमचे मित्रमंडळी यांचं सिलेक्शन झालं, ज्याच्यातलं एक आमचा मित्र होता एक जितेंद्र पाटील म्हणून, कदाचित आपण त्यांचा एक व्हायरल झालेला इंस्टाग्राम व्हिडिओ पाहिलेला असेल. त्या भाऊंनी त्या परीक्षा पास होण्याच्या 1 वर्ष अगोदर त्यांनी आपला स्वप्नांबाबत एक महत्त्वाचा पॉईंट चर्चा केली. त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं त्यांनी की जर का माझं येणाऱ्या SSC मध्ये सिलेक्शन नाही झालं, सिलेक्शन नाही झालं तेव्हा माझं नाव बदलून टाका म्हणे. आणि त्यांनी असं म्हटलं त्या ठिकाणी की जर पूर्ण नाही झालं त्या ठिकाणी मी एक व्यापार करेन आणि मी डायरेक्ट भरती करणं सोडून देईल. म्हणजे त्यांनी शब्द दिला की स्वप्न पूर्ण नाही झालं तर भरती करणं सोडून देईल. म्हणजे त्यांनी जिद्द चिकाटी आणि त्यांनी एक आपलं स्वप्न उराशी बाळगलेलं त्या दिशेने त्यांची वाटचाल, म्हणजे त्यांना तो कॉन्फिडन्स होता. लक्षात घ्या, कारण मेहनत आपली त्या ठिकाणी. तर त्या मित्राचं येणाऱ्या SSC मध्ये त्यांचं SSC मध्ये BSF मध्ये सिलेक्शन झालं. अतिशय सिलेक्शन झाल्यानंतर त्यांची जॉईनिंग झाल्यानंतर काय झालं की त्यांचा CISF फायरमॅनचा रिझल्ट लागला त्या ठिकाणी. आणि रिझल्ट लागल्यानंतर काय झालं, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं 17 तारखेला. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असताना त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली BSF त्या ठिकाणी हेडक्वार्टरला की आम्हाला तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी आम्हाला जाऊ द्या आणि काही डॉक्युमेंट्स द्या. तर त्यांनी त्या ठिकाणी नकार दिला, कारण त्यांचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांनी जमा केलेले होते. या भाऊला अडचण वाली. मग यांनी काय केलं, यांनी ठरवलं की मला डॉक्युमेंट चेकिंगसाठी मला व्हेरिफिकेशनसाठी मला डॉक्युमेंट पाहिजे. याला CISF ट्रेडमॅनला मार्क होते 83 मार्क याला होते. लक्षात घ्या तुम्ही. CISF फायरला याला 83 मार्क होते. अतिशय चांगले मार्क होते. कॉन्फिडन्स होता की सिलेक्शन होईल, कारण आपली मेहनत आणि आपल्याला माहिती असतं की दुसऱ्यांपेक्षा मी काही जास्त आणि चांगलं केलेलं आहे म्हणून. तर या भाऊने असं ठरवलं की आपण रिझाईन द्यायचं. त्या ठिकाणी रिझाईन देण्याचं ठिकाणी ठरवलं. इथून ते पुढे गेले आपल्या ट्रेनिंगसाठी. आणि असा काही प्रकार घडला, शेवटी त्यांनी रिझाईन देऊन ते घरी आले. रिझाईन देऊन आल्यानंतर आता इकडे BSF सुटलेलं आणि इकडे पुढे CISFचा अजून बारीक आपलं मेडिकल बाकी, फायनल रिझल्ट बाकी. एक मनात थोडीशी भीती होती, परंतु त्या भीतीच्या एका साईडला आपला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स असतो, ज्याला आपण आपली मेहनतच्या जोरावर तो कॉन्फिडन्स तयार होतो. फक्त बोलून त्याला उपयोग नसतो की मी हे करेल ते करेल. आपण जी मेहनत करतो त्या मेहनतच्या दमावर आपण बोलतो की हा माझा कॉन्फिडन्स आहे आणि हा माझा त्या ठिकाणी आत्मविश्वास आहे. लक्षात घ्या. तर त्यांनी आता 2 दिवसापूर्वी त्यांचं मेडिकल होतं. मेडिकलसाठी आले ते दिल्ली नोएडाला. आणि मेडिकल झाल्यानंतर लक्षात घ्या, बजरंगबलीचा आशीर्वाद. मेडिकल झाल्यानंतर त्यांनी BSF सोडल्यानंतर त्या ठिकाणी काही पैसे मागणी केली. पैसे सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आले, जे रूलच्या हिशोबाने जो पैसे दिले आपण त्या ठिकाणी. त्यानंतर तो माझा मित्र भाऊ आला त्या ठिकाणी दिल्लीला. त्याने मेडिकल दिलं आणि मेडिकल झाल्यानंतर मेडिकल फिट झाला आणि मेडिकल फिट जागेवर त्याला जॉईनिंग लेटर देण्यात आलं. अतिशय खुश आणि आनंदमय त्या ठिकाणी आता. म्हणजे यामधून आपल्याला एक गोष्ट शिकण्याची समजण्यासारखी, जर एखाद्या गोष्टीचं स्वप्न पाहिलं असेल त्यामागे आतोनात त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करत राहते, स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. फक्त आपला जिद्द, आपले कॉन्फिडन्स असणं गरजेचं. लक्षात ठेवा. म्हणजे एका वर्षात त्यांनी 2 ठिकाणी सिलेक्शन घेतले आणि मागे काय 1-2 मार्कांनी राहत होता. म्हणजे काय ना, एखादी गोष्ट पूर्ण आणि परिपूर्णता होण्यासाठी काही वेळ घेते. तो वेळ देणं फार महत्त्वाचं, तो संयम ठेवणं फार महत्त्वाचं आहे. हा संयमाचा काळ ओलांडला की नक्कीच आपल्या पुढे त्यांनी यशाचा काळ येणार, हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून हा संयम ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि संयम ठेवला
आणि शेवटी त्याला CISFचं स्वप्न त्याला CISFच भेटलं, लक्षात ठेवा. असंही आपलं कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी स्वप्न असू शकतं, नक्की पूर्ण होतं. पण यासाठी कधी संयम राखायला शिका आणि खऱ्या अर्थाने मेहनत करायला शिका आणि मेहनत केल्यानंतर तो कॉन्फिडन्स आणि ती हिंमत आपल्या त्या ठिकाणी उराशी बाळगा. आणि असंच एक उदाहरण आता जस्ट काही तासापूर्वी या ठिकाणी BSF ट्रेडमॅनचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्या रिझल्टमध्ये आमचे मित्र समाधान भाऊ पाटील, जळगाव जिल्हा, धरणगाव तालुक्या म्हसले त्यांचं गाव, त्या ठिकाणी त्यांचं निवड झालेली आहे. तर त्यांना सुरुवातीला मी अभिनंदन व्यक्त करतो. त्यानंतर त्या भाऊंचं एक असं एक खूप छान असं त्या ठिकाणी सांगण्यासारखी गोष्ट आहे. त्यांचं 2022 आता जी SSC मागे गेली, जी काही व्हॅकन्सी होती 50,000 व्हॅकन्सी होती, त्या व्हॅकन्सीमध्ये त्यांनी आपल्याकडे क्लासला होते ते भाऊ, त्यांनी त्या ठिकाणी पेपर दिला SSCचा. त्यामध्ये त्यांना मार्क होते 123 ते 124 त्या ठिकाणी त्यांना मार्क होते, लक्षात ठेवा तुम्ही. एवढे मार्क्स असताना मी त्यांचा थंबनेलवर एक फोटो दिलेला आहे, तो फोटो तुम्ही आवर्जून पहा. त्यांचं ते बॉडी स्ट्रक्चर पहा, काय त्यांचं ते बॉडी स्ट्रक्चर पहा. जर यामधनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकण्यासारखी अशी आहे की जर आपण असं जर आपण जर आपल्यामधला एखादा मित्र असेल तर आपण सुरुवातीला पेपर देण्या अगोदर ते पेपरचा अभ्यास करण्या अगोदर आपण काय म्हणतो माहिती का, मी एवढा बारीक आहे, माझ्याकडनं होईल का, मी रनिंग करू शकेल का, माझी चेस्ट बसेल का, ह्या गोष्टी, माझं मेडिकल बसेल का, ह्या गोष्टी रोल करत नाही. तुमचा आत्मविश्वास किती आहे, तुमच्या स्वप्नांबद्दल एकाग्रता, इमानदारी किती आहे, या सगळ्या गोष्टी त्याने रोल करतात. आणि जर असं म्हणतात, जर एखादी तुमचं कधी अगर आप किसी चीज को अगर सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने के लिए लग जाती है, बस तसाच हा प्रकार या ठिकाणी घडलेला, लक्षात ठेवा. तर तो भाऊला एवढे मार्क असताना त्यांनी फिजिकल दिलं, फिजिकलसाठी आतोनात त्यांनी मेहनत केली, जिम जॉईन केली, काहीतरी डाईट खाल्लं, रनिंग केली, व्यायाम केला, एवढा व्यायाम केला, एवढी मेहनत केली. त्यांनी जशी तशी त्यांची चेस्ट त्या ठिकाणी त्यांनी बसवली, रनिंग तर त्यांनी सहज मारून दिली, त्या ठिकाणी चेस्ट बसवली. या अगोदरी त्यांना काही ठिकाणी असफलता, कुठे थोड्या मार्कांनी त्यांना फेल झालेले, ते म्हणजे आर्मीसाठी गेले होते. आर्मीसाठी सुद्धा त्यांचं ग्राउंडमध्ये पास झाल्यानंतर सुद्धा पुढे काही नाही थोड्या अडचणी आल्या, चेस्टमध्ये अडचणी आल्या, कुठे अडचणी आल्या. अशा अनेक टप्पे टोलपे सहन करत त्यांना SSCमध्ये सुद्धा त्यांना हाईटमध्ये 0.5 सेंटीमीटर, बस एवढं काही 0.5 एवढ्या याच्याने त्यांना हाईटमध्ये फेल करण्यात आलं त्या ठिकाणी SSCमध्ये. त्यांना किती वाईट वाटलं असेल, लक्षात घ्या. पण अशा ठिकाणी खचून न जाता, लक्षात ठेवा, अशा ठिकाणी खचून न जाता आणि ती गोष्ट व्यक्त करून न दाखवता, उलट तो ज्या गोष्टी घडलेल्या आपल्यासोबत, त्या गोष्टी आपल्या हृदयामध्ये त्यांना तुम्ही एक ज्वाला हिशोबाने ते मोटिवेट करा आणि स्वतः ते मोटिवेशन घ्या आणि त्याच्या बळावर तुम्ही पुढील परीक्षांची आणि पुढील या ठिकाणी तयारी करा. असाच त्या भाऊंनी वापर केला आणि येणाऱ्या BSF ट्रेडमॅनची एक्झाम दिली, त्या ठिकाणी चांगले मार्क्स त्यांनी आणले आणि आता काही तासांपूर्वी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. मी जस्ट आता कोणाला बोललोय, त्यांचं सिलेक्शन झालं, त्यांना BSF ट्रेडमॅन त्यांची निवड झाली, लक्षात ठेवा. यामध्ये शिकण्यासारखी गोष्ट एकच आहे की कृपया जर आपलं एखाद्या ठिकाणी जर अपयश येत असेल, जर काही मार्कांनी आपण राहत असेल, तर त्या घडलेल्या गोष्टींना तुम्ही सकारात्मक आणि चांगलं समजा. कारण मी स्वतः अनुभवलेलं, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मी माझ्या प्रवास या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला सांगणार त्या गोष्टी, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. 2018 मध्ये माझं BSFला सिलेक्शन, BSFसाठी 2 मार्कांनी हुकलो आणि येणाऱ्या पुढच्या स्टाफला मी CISFला झालो. म्हणजे कदाचित जे झालं ते चांगल्यासाठी झालं ना. तर तसंच आपल्या आयुष्यात जर एखादा अशी घटना घडत असेल तर त्या देवाला तुम्ही आभार माना की जे झालंय ते चांगल्यासाठी झालंय, त्या गोष्टी ॲक्सेप्ट करा, त्या तुम्ही सहज स्वीकारा आणि बस आपला पुढील स्वप्न, असं म्हणतात की जर आपलं स्वप्नांना अडचणी येत असतील, स्वप्न पूर्ण होत नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही आपला काहीतरी अभ्यासाची पद्धत बदला, परंतु ते स्वप्न कधीही बदलू नका, लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी तो फंडा त्या ठिकाणी त्यांनी केला आणि स्वतः त्या ठिकाणी मेहनतीच्या बळावर त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. बस ह्याच मार्फत आपल्या मित्रांसाठी मी काही छोटासा संदेश देत आहे, लक्षात ठेवा. याच पद्धतीने आमचा एक मित्र आनंद म्हणून त्यांचंही सिलेक्शन झालं BSFमध्ये. या सगळ्या मित्रांना मी सर्व महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी मित्रांचं BSF ट्रेडमॅन असेल, CISF फायरमॅन असेल, त्यांचं सिलेक्शनचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि जे सर्व व्हिडिओ पाहत असेल त्यांना मी शुभेच्छा देतो पुढील परीक्षेसाठी, SSC GDच्या परीक्षेसाठी. येणाऱ्या काळात रेल्वे वगैरे अनेक त्या ठिकाणी भरती, पोलीस भरती, बहुतेक त्या ठिकाणी परीक्षा येणार आहे. फक्त सर्वांनी स्वप्न एका दिवसात पूर्ण होत नाही मित्र, लक्षात ठेवा. याला एक मोठा संघर्षाचा काळ असतो. तो काळ त्याला संयमाने तुम्ही स्वतः स्वीकारा. लिहून देतो, गॅरंटीने सांगतो, नक्की आपलं स्वप्न एक दिवस पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त यासाठी आपल्यामध्ये संयम असणं फार फार महत्त्वाचं, लक्षात ठेवा. कारण जर तुम्ही डोळ्यात स्वप्न पाहिलं असेल तर ते स्वप्न एक दिवस पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. फक्त ते संघर्ष आणि तुमचा संयम आणि एकनिष्ठता, इमानदारी त्या ठिकाणी मागत असते. मग अशी बोललेलं आहे, जर जिद्द, चिकाटी आणि जर आपल्या मनगटात दम असेल तर आपण लात मारतो त्या ठिकाणी पाणी काढू. म्हणून या स्वप्नाशी एकनिष्ठ राहा आणि त्या डोळ्यात पाहिलेलं स्वप्न एक दिवस पूर्ण करा. की आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया.
आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया. चला, मुश्किल क्या आसान क्या, जब ठान लिया तो ठान लिया, जब ठान लिया तो ठान लिया. या छोट्याशा ओळी आधारे तुम्ही टेक्निक प्रेरणा या दिशेने तुम्ही अभ्यास करू शकता. आणि आपल्या स्वप्न पूर्ण होईपर्यंत कधी थांबू नका. आणि त्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जोपर्यंत आनंद अश्रू येत नाही तोपर्यंत तुम्ही थांबू नका. जय हिंद, वंदे मातरम. नमस्कार. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि ते साईटला बेल आयकन आहे, फर्स्ट टाईम सांगतो, ते बेल आयकन पण दाबून द्या, कारण की काय होतं की तुम्हाला नोटिफिकेशन येतं. बघा मग. ठीक आहे. जय हिंद.